अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। अण्णा, एकंदरीत जर बघितलं तर तातडीने मुंबईला निघालाय, काय नेमका निरोप आहे का आणि काय कारण? तसा मुंबईला बोलवण्याचा आम्हाला निरोप आलेला नाही, पण मीच स्वतः आदरणीय दादा असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, त्यांना भेटण्यासाठी मुंबईला निघाले। मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झाली का तुमची मागील काही दिवसामध्ये? काय विस्ताराबाबत माझी मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झालेली नाही। त्यांचे माझे संबंध चांगले, एक आमदार म्हणून मी त्यांच्याकडे मतदारसंघातील कामं घेऊन जात असतो, ते त्यावेळी त्या निमित्तानेच त्यांचे माझे संबंध चांगले आलेले आहेत। एकंदरीत परिस्थिती बघता राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणं किती गरजेचं वाटतं? सातत्यानं या सगळ्या प्रोसेसमध्ये असता काय किती गरजेचं? खरं तर विस्तार हा मागच्या टायमालाच व्हायला पाहिजे होता, परंतु ठीक आहे, आता लोकसभेचा निकाल आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे। त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, जेणेकरून ज्या मंत्र्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल त्या मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव पडेल, पक्षाचं काम होईल, मतदारसंघातील काम होईल। तुम्ही किती आशावादी आहात? आता मुंबईला निघालात, तिथे सकारात्मक चर्चा होईल असं वाटते? खरं तर मी आशावादी पहिल्यापासूनच आहे। वास्तविक बघितलं तर खूप लेट झालेलं आहे, पण ठीक आहे, पक्षाने जर आम्हाला संधी दिली तर नक्कीच पक्षाच्या साठी आणि मतदारसंघाच्या